तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉग मध्ये. तर आज आपल्या घंट्याचं पाय सटकून पडल्यामुळे आपल्याला घंट्याला चेक करायला आले होते VIP डॉक्टर. तर ते VIP डॉक्टर आपण बाहेरून बोलवले होते. तर त्यांचं चेकिंग करण्याचं काम चालू होतं. त्याच्यानंतर आले आपल्यापाशी तेजस महाराज घेऊन चालले आपल्याला त्यांच्या शेताकडे. तर त्यांना थोडंसं शेतामध्ये त्यांच्या काम होतं. तर ते बोलले की रोहन चल आपण जाऊन आपल्या शेतामध्ये जाऊन येऊ. तर मग मी आणि तेजस महाराज निघालो त्यांच्या शेताकडे जाण्यासाठी. तर त्यांच्या शेतामध्ये आपल्याला जायचं होतं की त्यांच्या बैलांसाठी आणायचं होतं गवत. तर आपण त्यांच्या शेतामध्ये निघालो त्यांच्या शेतामध्ये बैलासाठी गवत आणायला. तर जाताना आम्ही मस्त फायनली आम्ही त्यांच्या शेताच्या तिथे जवळ पोहोचलो. आणि शेताकडे जातानाच मला दिसलं एक जांबाचं झाड म्हणजे पेरूचं झाड. त्या पेरूच्या झाडाकडे आम्ही जात होतो कारण की आम्हाला बघायचं होतं पेरू आहेत का नाहीत खायला. तर तेजस महाराज बघत होते आपल्याला पेरू खाण्यासाठी आहेत का नाहीत बाबा तिथं झाडाखाली, पण का फायनली आम्हाला काय पेरू भेटलेत नाहीत. चला मग आता कशी तरी निराशा करून आम्ही निघालो. तेवढं तेजस महाराज दाखवतात हे आमचं गवत. गवत बघून झाल्याच्या नंतर तेजस महाराजांची थोडी मका कापली आणि मका घेऊन आम्ही आलो घरी. तर घरी आल्याच्या नंतर तेजस महाराजांनी आवरला आणि म्हणले चला आपण आता जाऊ फाट्यावरती चहा प्यायला. तर आम्ही दोघं जण आता फाट्यावर चहा प्यायला निघालो. तर तेवढ्यातच फाट्यावर जात असताना आम्हाला भेटले नाना आणि ते आपले डॉक्टर साहेब बी तिथं उपस्थित होते. त्यांचं काहीतरी व्हिडिओ कॉलवर चाललं होतं बोलायचं. तेवढ्यात नंतर नाना म्हटले की चला आपल्याला जायचं नातापूरला. तर नाना आणि मी निघालो नातापूरला. तर नातापूरला जाताना तुम्हाला तर माहिती मित्रांनो आपल्या नातापूरला जाणारा रस्ता कितीच खराब आहे म्हणून. तर कसं बसं करत आम्ही निघालो नातापूरला. फायनली आम्ही आता नातापूरला दुकानापाशी पोहोचलो. दुकानापाशी पोहोचले की दुकानाच्या मालकाकडून शटरची चावी वगैरे घेतली. मालकात चाललं होतं त्यांचं काहीतरी कॉम. त्याच्यानंतर बाहेर आलं कीच मिनीनाथ आणि नाना यांच्यात काहीतरी सखोल चर्चा चालू होती मित्रांनो. त्यांची चर्चा झाल्यानंतर मी नाना निघालो दुकानाच्या दिशेने. तर मी नाना दोघं दुकानाच्या दिशेने निघल्यावर फायनली आम्ही दुकानापाशी पोहोचलो. आणि नानाने चाललो होतं दुकान बघायचं कसं काम केले काय नाही. परत आल्याच्या नंतर आम्हाला भेटले संकेतरावला भेटून आम्ही दोघं जण निघालो परत गावाच्या दिशेने. तर गावाच्या दिशेने जात असताना आमचं संपलं म्हणजे गाडीत पेट्रोल होतं पण आम्ही अजून टाकून घेतलं. त्याच्यानंतर सुरेश अण्णा धसकडून पेट्रोल वगैरे टाकून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो गावाच्या दिशेने. तर गावाच्या दिशेने निघायचं म्हणलं तुम्हाला तर माहिती आहे आपण कसं जातो नाही का. तर गावाच्या दिशेने निघालो तेवढ्यात गावात आलो आपली मित्रमंडळीनं आपण चाललो आता तिकडं. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करा. तर धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.